नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला, आज आपण बनवणार आहोत डाळ कांदा. आज श्रीषाचे पप्पा लवकर जाणार होते, म्हणून ना मी आज बोलले की डाळ कांदा बनवते. तर मी इथे डाळ घेतलेली आहे, 2 कांदे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. तर चला आपण ते कट करून घेऊयात. इथे डाळ आहे, टोमॅटो आणि कांदा प्लेटमध्ये ठेवलेला आहे. तर ते मी कट करून घेते. टोमॅटो कट करत आहे मी. ॲक्च्युली आज मुलं घरीच आहेत ना आणि खूप त्रास देतात. कामं पण करतात पण त्रास पण देतात ना. मला तर ना रविवारचं डोकं दुखायला चालू होतं आणि त्यांना आज लवकर बोलवलं होतं ना कंपनीत. तर बोलली चला, एक टेन्शन तरी कमी आहे. मजाक करती हो, टेन्शन वगैरे काय नाही. तर चला आपण बनवूया डाळ. तर माझा इथं झालेला आहे टोमॅटो कट करून. तर मी घेते कांदा कट करून. तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की मी डाळ कशी बनवली म्हणजे आपण आता बनवत आहोत. नंतर ना झाली ना तर सांगा. तर कांदा कट करून घेऊयात. आज श्रीषा झोपलेली आहे आणि तन्नू अभ्यास करत आहे. श्रीचं आपलं चालू असतं इकडे तिकडे, हिला छेडायचं जरा तिला छेडायचं जरा. आज कसं पप्पा घरी आहेत ना, म्हणून TV बघत बसलेला आहे, म्हणून त्याचं काही आवाज नाही आहे, शांत आहे. तर इथे बघा टोमॅटो आणि कांदा कट करून झालेला आहे आणि मी डाळ पण धुवून घेतलेली आहे. तर चला आपण बनवूया. तर मी गॅसवर ठेवलेली आहे कढई, गॅस चालू केलेला आहे. तर त्याच्यामध्ये 2 पोळी आणि थोडंसं वरून तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकलेले आहे. नंतर मी टाकलं त्याच्यात कांदा आणि टोमॅटो. तर ते छान असं परतून घेतलं. नंतर मग मी टोमॅटो टाकून झाल्यावर त्याच्यात टाकलं मीठ. नंतर लाल तिखट आणि हळद टाकली. तर हे मिक्स करून घेतलं आणि गॅस थोडा बारीक केला, जळवायला नको म्हणून. नंतर थोडंसं बारीक गॅसवर ह्याला चांगलं परतून घेतलं. मग डाळ टाकली. माझ्याकडे कोथिंबीर आणि कढीपत्ता नव्हता ना, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकली. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका, नाही टाकलं तरी पण छान लागतं. तर मी टाकल्यानंतर पाणी त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे.